निवडणुका जिंकण्यासाठी कोट्यवधी रुपये लागतात हे राजकारणात सर्रासपणे बोललं जातं। पण एखादा नेता जर लोकांच्या छोट्या छोट्या अडचणी वेळेवर पूर्ण करत असेल, त्यांचं म्हणणं ऐकत असेल आणि संकटाच्या क्षणी एका फोनवर उपलब्ध असेल, तर लोक त्याला पैशावर नव्हे तर प्रेमावर निवडून देतात। याचं उत्तम उदाहरण म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर। 2024च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीसारखी बलाढ्य यंत्रणा समोर असतानाही ओमराजे यांनी एक अकेला सब पे भारी म्हणत मोठा विजय मिळवला। प्रचारापेक्षा लोकांच्या मनात जागा मिळवणं हेच त्यांचं खरं बळ ठरलं। ओमराजे यांनी स्वतः एका भाषणात सांगितलं की माझं एकच काम फोन आला की उचलायचाच। एवढं नाही तर त्यांच्या मतदारसंघात लोक फोन उचलतो का नाही यावर पैजा लावत असतात। ही केवळ गंमत नाही तर लोकांचं त्यांच्या नेत्यावर असलेलं विश्वासाचं प्रतीक आहे। ओमराजे यांनी त्यांच्या मतदारसंघातील लोकांची जोडलेली नाळ कशी आहे याचे असंख्य किस्से आजही चर्चेत आहेत। एकदा एकाला एसटी बसमध्ये जागा मिळाली नाही, त्यानं थेट ओमराजेंना फोन केला। ओमराजेंनी बस कंडक्टरला सांगून त्या माणसाला जागा करून दिली। अजून एकदा तर एका कार्यकर्त्याची गाडी रस्त्यात पंक्चर झाली, त्या पठ्ठ्यानं देखील थेट ओमराजेंनाच फोन केला। छोटं काम समजून ओमराजेंनी दुर्लक्ष केलं नाही, त्यांनी तातडीनं त्या भागातील आपल्या माणसांना सांगून गाडी ठीक करून दिली। अशा असंख्य प्रसंगातून ओमराजेंनी खासदार म्हणजे दिल्लीचा नेता नसतो तर गावातला माणूस असतो हे दाखवून दिलंय।